चोळपाचं घर पहा तुम्ही. या कथेतून काय घ्यायचं असेल तर सासू सुनांचं प्रेम घ्या. चोळपाची पत्नी कायम चोळपाच्या मातेला आईच म्हणायची. आणि घरी सासू सुना किचन मध्ये जर एकत्र काम करत असेल ना तर त्या घरामध्ये लक्ष्मीच नांदत असते, लक्षात राहू द्या. आणि चोळपा भजनात रममाण होईन स्वामींच्या दरबारात यायला लागलेले आहेत. तुझ्या पायरीसी आज चालू आलो, तुझ्या पायरीसी आज चालू आलो, स्वामी रंगीना होऊनिया स्वामी मय झालो, स्वामी मय होऊनिया स्वामी मय झालो. मय झालो, स्वामी रंगीना होऊनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीना होऊनिया स्वामी मय झालो. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ओम जय समर्थ जय 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 समर्थ, आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा, श्रद्धा नमन हमारा. चोळप्पा घरी आलेले आहेत. अगं ऐकलं का, दमून आलो मी, मला पाणी देशील का. समोर तोंड करायचं चोळप्पांनी, समोरच उभं राहायचं. घ्या गेला तो बळा घरात आणून ठेवला आहे. ते स्वामी घरी आल्यापासून तुमचं चालचलिंद्र मला ठीक दिसत नाही. कसे वागतात, कुठे हिंडतात, कुठे बसतात, मला ना वेट आलाय तुमच्या प्रपंचाचा. चोळप्पा तांब्याखाली ठेवतात. अगं असं करू नको. मी आपल्या स्वामी आपल्या घरी आल्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःखच नाही राहिली ग. असं काय करतेस ग. स्वामी येतील असं काय आलं अभद्र बोलू नकोस. बोलू नको तर काय करू. घरात एक सुद्धा वस्तू ठेवत नाही. कुठेही काय करतं सगळं हा पसारा करून ठेवतंय आणि मला सगळं करावं लागतंय. ऐक, स्वामी नाही म्हणून बोलतेत, पण स्वामी यायची वेळ झाली. जा काहीतरी खाण्यासाठी बनव स्वामींना. म्हणून चोळपाची असणारी पत्नी उमा, काही ठिकाणी नावं वेगळी आहेत पण आपण उमा नाव ठेवू. उमा नाव पार्वतीचं आहे. स्वामी फिरत 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 आणि पुन्हा चोळपा भजनात मंग आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. चोळ्या, ए चोळ्या कुठे इकडे. पायी दाबायला लागतो चोळप्पा. स्वामी 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 स्वामी. अरे कुठे रे गाढवा, भूक लागली मला, काय खायला. थांब मीच घेतो. म्हणून स्वामी घरात जातात. आणि घरात गेल्यानंतर चोळप्पाची बायको आणि आई स्वामी स्वामी ते सगळं पसारा फेकून देतात. चल चुलीत पाणी वाटायला लागतात. चल काय भाकरी करायची नाही, चल चल तवाई फेकून देतात. हे असं काय करतंय स्वामी, सगळं फेकून द्यायला लागले. चोळप्पाच्या घरी भक्तीनं स्वामी राहायचे. चोळप्पाची पत्नी आणि चोळप्पा स्वामींचे पाय धरायला लागते. असं करू नका स्वामी. चल भूक लागली तर भूक नाही, मी आलो तर तुम्हाला त्रास व्हायला लागला का. हा मला जायला सांगा ना, मी जातो ना तुमच्या घरातनं, मी जातो ना. म्हणून स्वामींना दोघही जण एका आसनग्रस्त करतात, गादी टाकतात. चोळप्पा
पण स्वामी चरित्र जीवन जगण्याला शिकवणारी दिशा मिळणारं चरित्र आहे, लक्षात राहू द्या. एवढा त्रास देऊन सुद्धा दोघंही पण आणि स्वामींना आपल्या हाताने असणारा घास भरवायला लागले. सेवा अशी असावी, सेवा मनापासून करावी. आणि त्याच वेळेस सुंदराबाईचं आगमन होतंय. चोळपाची भक्ती इकडे चालू आहे. स्वामींनी किती जरी त्रास दिला, चोळ्या, स्वामी म्हणायचे चोळ्या, चोळपाला म्हणायचे घाबरू नको, मी आहे ना. आनंदाने असणारा प्रसाद सेवन करतात. दिन दुबळ्यांचे स्वामी आणि सुंदराबाई एक स्वामी आपली आई म्हणून, धाव घे आई म्हणून स्वामींच्या दरबाराकडे येत असते. माझी आई अक्कलकोटी टाळी वाजवत यायचं सुंदराबाई. आहे पाठी उभी भक्तांसाठी तिचे नाव घेऊया ओठी. माझी आई अक्कलकोटी घेऊन कोटी आहे पाठी. माझी आई अक्कलकोटी घेऊन कोटी आहे पाठी. सोळप्पा आपल्या पत्नीला सांगतात स्वामींची सेवा कर. सुंदराबाई आली, मी तिला बोलवलं होतं, मी सुंदराबाईला घेऊन येतो म्हणून चोळप्पा सुंदराबाईला आणायला जातात. या 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 या, दिन दुबळ्यांची माझी स्वामी माऊली आहे. दलितांना कष्टकऱ्यांचं असणार अचान बाहुरूप स्वामींच्या चरणांचं सुंदराबाई दर्शन. स्वरूप माझी आई अक्कलकोटी घेऊन कोटी आहे पाठी. माझी आई अक्कलकोटी घेऊन कोटी आहे पाठी. चोळप्पा स्वामीचा पाय धरतो. स्वामी, तुम्हाला न विचारता मी एक गोष्ट केली. या बाईला कोण नाही हो, ती अनाथ असतं बघा. मी देवदर्शनासाठी गेलो, मला तिथल्या लोकांनी सांगितलं, मी तिला सांगितलं ये माझ्या असणाऱ्या स्वामी तुझ्यावरती कृपा करतील. अरे चोळ्या, एक दिवस ही बाई तुझ्या डोक्यावर मिऱ्या मांडल, कशाला घेऊन आलास? स्वामींचा पुन्हा चोळप्पा पाय दाबायला लागला. स्वामी कृपा करा ना तिच्यावर, कोण नाही, अनाथ आहे, एकटीच हिंडते. तुम्ही तर सर्व कैवारी आहात, जाणते आहात, सर्वज्ञ आहात. स्वामी पुन्हा चोळप्पा स्वामींच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागला. अरे चोळ्या, तू सांगतो म्हणून राहू दे तिला इथं मठामध्ये म्हणून सुंदराबाईला चोळप्पा सांगता दर्शन घे, स्वामींचं दर्शन घे. धन्य झाले मी, धन्य झालं स्वामी, तुम्ही माझा स्वीकार केला, आजपासून मी सगळी सेवा करेन. म्हणून चोळप्पाच्या घरातला भांडेकुंडाचा पसारा आवरू लागली सुंदराबाई. आणि हीच ती सुंदराबाई, लक्षात राहू द्या. भगवंत जवळ करत असतो, कृपा करत असतो. चोळप्पाला वाटलं कोण नाही, माझी स्वामी माऊली कृपा करल. आणि असा दरबार चालू असताना रोज कोण ना कोण यायचं.